हॅलो. तर आपली आता ही शेवटची व्हिडिओ राहणार आहे बेसिक लेक्चरवरची किंवा आपल्या फाउंडेशन कोर्सवर पार्टपर्यंत जवळपास 100च्या वरती डेफिनेशन्स आपण ह्या तिन्ही चारी पार्ट्स मध्ये कव्हर केलेले आहे. ओके. ज्यांनी कोणी आतापर्यंतचे मागचे 3 पार्ट्स बघितले नसेल त्यांनी कृपया डिस्क्रिप्शन मध्ये याचे लिंक्स दिले जातील आणि जाताना चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळत राहतील त्याच्या. आताच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी पासून स्टार्ट करतोय. इलेक्ट्रिसिटीच्या कोणकोणत्या डेफिनेशन आहे ते आता पटापट बघून घेऊ आपण. पहिली डेफिनेशन आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतो नेमकं, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट. ओके. आता त्याच्या सेकंड नाव जे आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या. इलेक्ट्रिक करंट. ओके. आता करंट हा जो वर्ड आहे ना हा भरपूर ठिकाणी यूज केला जातो. ओके. फॉर एक्झाम्पल भरपूर जणांनी ऐकलं असेल की वॉटर करंट खूप जास्त येतो कधी कधी किंवा वॉटर करंट खूप कमी येतो. ओके. तो वॉटर करंट आपण म्हणतो. वॉटर करंटचा मिनिंग काय असतो रे? वॉटर करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ वॉटर. जेव्हा नदीतनं पाण्याचा फ्लो होतो त्याला आपण काय बोलतो की इथनं वॉटर करंट चाललाय. ओके. समजा पाण्याचा जो फ्लो आहे त्याला समजा आपण वॉटर करंट म्हणतोय. पाण्याच्या फ्लोला जर आपण वॉटर करंट म्हणत असेल तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असणार आहे? इलेक्ट्रॉनचा फ्लो. जेव्हा इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणापर्यंत फ्लो करतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून जातात, त्यांचा फ्लो होतो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी, तर त्या प्रकारच्या फ्लोला आपण काय म्हणतो, त्याच्या इलेक्ट्रिक करंट चाललाय किंवा तिथं इलेक्ट्रिक करंट जो आहे तो फ्लो होतोय. मग आपल्याला जर विचारलं गेलं व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट तर आपण सांगू शकतो इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो झाले त्यालाच काय म्हणलं तर तुमचा इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. ओके. इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे याच्यासाठी की तुम्हाला 11th ला 12th ला 10th ला प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक करंट वरती आधारित न्यूमेरिकल्स, इलेक्ट्रिक करंट वरती आधारित थेरी ही खूप मोठ्या प्रमाणात राहते आणि शिवाय त्याचं जे काही वेटेज असतं त्याचे जे काही मार्क्स राहतात पेपरला येणारे ते पण कसे असतं, खूप जास्त असतं. खूप हेवी वेटेज साठी तो विचारला जातो नाही का. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर आहे तो नीट सिरियसली करा. मग आता इलेक्ट्रिक करंट मध्ये पुढे बघतो आपण, पुढचा आपला पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो रे? आपण पोटेन्शियल हा वर्ड कधी यूज करतो? समजा आपण एखाद्या मुलाला म्हणताना बघितलं असेल, एखादी टीचर म्हणतात की याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे पण हा अभ्यास करत नाही. मग पोटेन्शियल म्हणजे काय असतं? एखाद्याची क्षमता आपण म्हणू शकतो किंवा एखाद्यामध्ये किती कॅपेबिलिटी त्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. हे झालं ह्युमन्सच्या बाबतीत. ओके. मग आता करंटच्या बाबतीत पण पोटेन्शियल असतं. फॉर एक्झाम्पल जर मी एखादा कंडक्टर घेतला, एखाद्या कंडक्टर मधनं मी इलेक्ट्रिसिटी पास करतोय. ओके. एक असं कंडक्टर आहे किंवा एखादी कंडक्टिंग वायर आहे. कंडक्टिंग वायर सगळ्यांना माहिती, नॉर्मली तुम्ही बघितलं असेल जी रबरच्या कोटिंग मध्ये किंवा वरतून त्याच्या रेड कलरचं किंवा येल्लो कलरची रबरची कोटिंग असते, मध्ये याची तांब्याची वायर असते नाही का, कॉपरची वायर असते, त्याला काय बोलतो आपण? कंडक्टिंग वायर बोलतो. तशी वायर घेतली, इथं मध्ये आपण काहीतरी कनेक्शन लावलंय त्याला आणि इथपर्यंत वायर फ्लो होती. आता करंट जेव्हा मी इथनं फ्लो करेल ना तो काय होईल, असं असं इथनं जाईल. हे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो आहे तो इथं चालला, इथं मध्ये काहीतरी त्याला रुकावट भेटली आणि इथं परत फ्लो होत होत तो आला तिथपर्यंत. ओके. आता मी इथं बघतोय जेव्हा करंट इथपर्यंत होता ना, इथं आलेला होता ह्या डायरेक्शन मध्ये, तेव्हा त्याचं पोटेन्शियल एक फिक्स होतं. जसं तो इथून पास होऊन इथं आला, इथं काय आलं, त्याचे थोडेसे हडल्स आले किंवा थोडस रुकावट आली त्याला. रुकावट आल्यामुळे त्या करंट मध्ये थोडीशी कमी झाली, तो थोडासा डिक्रीज झाला, काहीतरी रेजिस्टन्स भेटला त्याला. रेजिस्टन्स काय असणार आहे ते आपण एकदम इंटरेस्टिंग येतो नंतर बघू नाही का. मग त्याच्यानंतर तो थोडासा पुढे गेला, त्याच्यानंतर इथं आला. त्या करंटचं पोटेन्शियल हे थोडंसं वेगळं होतं, म्हणजे त्याची कॅपॅसिटी, त्याची कॅपॅबिलिटी ही कशी होती, वेगळी होती. फॉर एक्झाम्पल इथं करंट जर 4 होता सुरुवातीला तर इथे येते तो 3 झाला होता. मग ह्या पॉईंटचं, इथल्या पॉईंटचं पोटेन्शियल किती झालं रे? 4 झालं. इथल्या पॉईंटचं पोटेन्शियल किती झालं रे? 3 झालं. दोघांचे पण पोटेन्शियल वेगवेगळे. मग ह्या दोघांच्या पोटेन्शियल मधला जो काही डिफरन्स आहे, ओके, द डिफरन्स बिटवीन potentials of two different point on the conductor is known as potential difference. एखाद्या कंडक्टरवरच्या दोन डिफरंट पॉईंट वरचं जे काही पोटेन्शियल असतं किंवा त्या डिफरंट पॉईंट मधला जो काही डिफरन्स असतो त्याला काय म्हटलं जातं? तुमचा पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. ओके. इथपर्यंत तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स बेसिक काय असतं ते समजलं असेल, व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्सचा फायदा कसा होतो रे आपल्याला? पोटेन्शियल डिफरन्स का एवढं महत्वाचं असतं किंवा इतक्या वेळ का बरं डिस्कस करतोय आपण, त्याच्यासाठी अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण एक्सप्लेन करायला. बघा,
फॉर एक्झाम्पल एक मोठी बिल्डिंग आहे, एखादी 10 मजली किंवा 8 मजली अशी मोठी बिल्डिंग आहे. ओके, याच्यावरती काय केलं आपण, एखादी टाकी बसवली, टँकर बसवलं. ओके, आता ह्या टँकर मध्ये मी काय केलंय, पाणी भरले खूप सगळं. आता विचार करा, मी इथनं पाणी फ्लो करतोय. ओके, आता हे पाणी कसं पडल, एकदम जोरात पडल, एकदम प्रेशरने पडल, याचं प्रेशर एकदम भयंकर असेल. तेच मी एक काम काय केलं, की मी छोटस ओटा इथं त्याच्यावरती हीच टाकी ठेवली, आणि तिथं पण सेम पाणी भरलेलं आहे त्या टाकीमध्ये, आणि तिथनं नळ काढून पाणी सोडलं. आता काय होईल रे, या पाण्याचा स्पीड तसंच राहील का? नाही, हे पाणी एकदम स्मूथ पडेल. मग आता इथं जो फ्लो होत होता वॉटरचा तो वेगळा होता, आणि इथं जो फ्लो होत होता वॉटरचा तो पण कसा होता, वेगळा होता. मग दोघांच्या पण फ्लो मध्ये, दोन्हीकडे सेम टाकी, दोन्हीकडे सेम पाणी आहे, तरी पण दोघांच्या पण इलेक्ट्रॉनच्या फ्लो मध्ये, किंवा आपण इथे जे एक्झाम्पल घेतले वॉटरच्या फ्लो मध्ये, इतका फरक काय? का बरं एकीकडे वॉटरचा फ्लो एकदम जोरात आणि एकीकडे वॉटरचा फ्लो एकदम कमी? त्याचं रिझन काय आहे, की आपण त्याला किती अंतरावरती ठेवलंय, किंवा या दोघांच्या मध्ये किती डिफरन्स आहे. ओके, मग जसं तुमचं डिफरन्स वाढतो तसं फ्लो होण्याचं प्रमाण पण काय होतं, वाढत जातं किंवा कमी होत जातं. ओके, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण टँकर्सचं. आता हे एक्झाम्पल तुम्ही खूप वेळा बघितलं असेल कदाचित. समजा इथे एक टँकर आहे आणि इथे एक टँकर आहे. ह्या दोघांना सुद्धा, या दोन्ही टँक्सला आपण एका फिक्स पाईपने जॉईन करून टाकलंय. हा जो टँक आहे तो मी इथपर्यंत भरलेला आहे पाण्याने, आणि याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाणी ठेवलंय, नाही का, एकदम निग्लिजिबल आहे. याला मी ए बोलतो आणि याला मी बी बोलतो. आता नीट बघा आणि सांगा मला, की समजा हा टँकर किंवा हा टँक जो आहे तो पूर्ण पाण्याने भरलेला आहे, याच्यामध्ये खूप कमी पाणी आहे. जर मी थोड्या वेळासाठी, विदिन 2 मिनिट साठी फक्त ह्या पाईप्सला अलाव केलं, पाणी जाण्यासाठी अलाव करून टाकलं, तर काय होईल रे, याचं जेवढं पण पाणी आहे ते हळूहळू करून याच्यामध्ये फ्लो व्हायला लागल. ओके, हळूहळू करून फ्लो व्हायला लागल. कधीपर्यंत फ्लो होत जाईल, किती वेळेपर्यंत फ्लो होत जाईल, जोपर्यंत दोघांची पण लेवल एकसारखी होत नाही. जोपर्यंत पण दोघांची लेवल एकसारखी होत नाही तोपर्यंत तो फ्लो होत राहील. जेव्हा दोघांची लेवल एकसारखी झाली का तेव्हा ते फ्लो होण्याचं जे काही प्रमाण राहील ते काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल. का बरं असं झालं? का बरं पाणी ए पासून बी कडेच फ्लो झालं? का बरं बी कडनं ए पर्यंत फ्लो नाही झालं? तसं एक रिझन आहे. का बरं? कारण इथं पाणी जास्त होतं. पाणी जास्त होतं म्हणजे काय रे, पाण्याचा प्रेशर पण कसा होता, जास्त होता. पाण्याचा प्रेशर जास्त होता, आणि पाणी जे, नीट लक्षात घ्या, आपण दरवेळेस पाण्याचं एक्झाम्पल घेतो इलेक्ट्रिसिटीला समजण्यासाठी, कारण इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉन्स आणि पाणी हे एकदम सिमिलर असतं फ्लो करण्याच्या बाबतीत. ओके, जिथं प्रेशर जास्त असतो तिथून पाणी फ्लो होतं कमी प्रेशर कडं. ही बेसिक पाण्याची प्रॉपर्टी. पाणी हे नेहमी कुठून कुठं फ्लो होईल, जास्त प्रेशर कडनं कमी प्रेशर कडं. इलेक्ट्रॉन्स पण असेच करतं. ओके, ते आपण बघू नंतर. आता एक लक्षात घ्या फक्त, जास्त प्रेशर कडनं पाणी काय आलं, कमी प्रेशर कडे फ्लो झालं. ओके, आणि हे कधीपर्यंत फ्लो झालं, जोपर्यंत त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स होता. ओके, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं होतं, जास्त होतं, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं होतं, कमी होतं. मग जोपर्यंत त्यांच्यामध्ये हा डिफरन्स होता तोपर्यंत फ्लो झालं. जसा दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स संपला तसं पाणी फ्लो होणं काय आलं, बंद झालं. हीच गोष्ट आपल्या सेलमध्ये पण होती. ओके, तुम्ही जर सेल बघितला असेल, सेल कशा प्रकारचा असतो रे आपला, अशा प्रकारचा आपला काहीसा सेल असतो. ओके, समजा आपण इथं मानलं की हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. आता ह्या केसमध्ये काय असतं, दोन पार्ट असतात सेलचे. निगेटिव्ह वाला जो आहे तो पूर्णपणे फिलअप असतो, एनर्जीने पूर्णपणे भरलेला असतो. ओके, आणि हा वायरच्या माध्यमातून जोडलेला असतो इथं. ओके, मध्ये एखादं काही डिव्हाइस म्हणा, रिमोट वगैरे ते लावलेलं असतं, किंवा बल्ब वगैरे. आता होतं काय रे, मी इथं एक स्विच बसवलेला आहे समजा. ओके, जसं मी हा स्विच ऑफ ठेवतो किंवा हा कट करून ठेवतो, इथपर्यंत कट करून ठेवला मी, तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकेल का? नाही होणार. जसं मी हे कनेक्शन जॉईन करून टाकलं, तसं काय होतं, इथं निगेटिव्ह हे डायरेक्टली कनेक्ट झालं कशासोबत, पॉझिटिव्ह सोबत. निगेटिव्ह जेव्हा पॉझिटिव्ह सोबत कनेक्ट होतं, तर आपल्याला माहिती इलेक्ट्रॉन्स कसे राहतात, निगेटिव्ह असतात. मग निगेटिव्ह असल्यामुळे ते कुठे अट्रॅक्ट होईल, पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होईल. मग हे निगेटिव्ह वायरच्या थ्रू डायरेक्टली कोणाकडे अट्रॅक्ट होता, पॉझिटिव्ह कडे. मग इथनं एक एक इलेक्ट्रॉन्स निघून फ्लो होत होत तो कुठपर्यंत जातो, पॉझिटिव्ह कडे जातो. कधीपर्यंत, जोपर्यंत मी कनेक्शन ऑन ठेवलंय. आणि मग रस्त्यामध्ये जे पण काही अप्लायन्सेस असतात त्यांना इलेक्ट्रिसिटी ते देत जातात. फॉर एक्झाम्पल, यांच्या रस्त्यामध्ये, यांच्या कनेक्शन मध्ये मी एखादा बल्ब बसवला, तर ऑटोमॅटिकली तो बल्ब पण काय होऊन जाईल, प्रज्वलित होऊन जाईल, किंवा तो बल्ब पण काय होऊन जाईल, लाइटेड होऊन जाईल. ओके,
आणि ते पॉझिटिव्ह पर्यंत पोहोचतं. ही सगळी प्रोसेस जर मी कंटिन्युअसली हे लूप चालू ठेवलं, जर मी कंटिन्युअसली मायनस पासून निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतोय, तर हे कधीपर्यंत चालत राहील? इन्फानाइट टाइम पर्यंत चालेल का? नाही. प्रत्येकाची काहीतरी लिमिट असते, तशी या सेलची पण लिमिट राहील. ओके. मग आता इथं काय होईल, इथली जी काही निगेटिव्ह वाली एनर्जी ना ती हळूहळू पॉझिटिव्ह मध्ये साचत जाईल. ओके. पॉझिटिव्ह मध्ये साचत जाईल आणि ही जी निगेटिव्ह मधली ना ती हळूहळू काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. कधीपर्यंत ही प्रोसेस चालेल? जसं आपण पाण्याच्या जार बद्दल बघितलं, दोघांची पण लेवल इक्वल होत नाही तोपर्यंत प्रोसेस चालू होती. तसं दोघांची पण लेवल जर इक्वल झाले का मग त्यांच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स काय होऊन जाईल, संपून जाईल. जिथं पोटेन्शियल डिफरन्स संपतो तिथं पाण्याचा जो काही फ्लो आहे तो बंद झाला होता, तसंच इलेक्ट्रॉनचा फ्लो पण काय होऊन जातो, बंद होऊन जातो. मग त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करत नाही आणि आपण मानतो की हा सेल जो आहे तो संपलाय किंवा तो सेल जो आहे तो निकामी झालाय. अशा प्रकारे आपला सेल बंद पडतो, नाही का. तेच आपण बघितलंय सेल चार्जर असतं, तर खूप कमी जणांनी बघितलं असेल, जुन्या काळी भरपूर राहायचे ते सेल चार्जर जे राहतं ना, ते काय करता, अशी एक बनावट असते, यांच्यामध्ये सेल जे ते आपण लावू शकतो डायरेक्टली, नाही का. आणि इथं स्विच राहतं जे डायरेक्टली आपण होल्डर्स मध्ये घालायचे असतं. तर मग आता सेल चार्जर बेसिकली काय काम करतं रे, यांच्यामधला जो संपलेला पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, तो परत फिल करायचं काम करतं किंवा तो पोटेन्शियल डिफरन्स वाढवायचं काम करतं. ते परत निगेटिव्ह मध्ये एनर्जी भरायला लागतं, निगेटिव्ह मध्ये इलेक्ट्रॉन्स जे त्यांची नंबर वाढवायला लागतात आणि इथनं डिस्चार्ज करून टाकतं, नाही का. मग हा डिस्चार्ज झालेला सेल्स परत एकदा काय होऊन जातो, चार्ज होऊन जातो. चार्ज झाल्याच्या नंतर परत आपण त्याला वापरू शकतो, तोपर्यंत जोपर्यंत दोघांमधलं पोटेन्शियल डिफरन्स कायम आहे किंवा जोपर्यंत दोघांमधलं डिफरन्स पूर्णपणे संपत नाही. ओके. आतापर्यंत तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स काय असेल हे नीट समजलं असेल. पोटेन्शियल डिफरन्सला कशाने डिनोट केलं जातं रे? पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय व्ही. पोटेन्शियल डिफरन्स दरवेळेस कशाने डिनोट केला जातो? व्ही ने डिनोट केला जातो. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असतं? ते पण असतं व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स मोजता कशामध्ये? व्होल्ट मध्येच मोजता. ओके. पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला क्लिअर झाला. पोटेन्शियल डिफरन्सच्या नंतर नेक्स्ट आता आपण बघू, तो म्हणजे हुक्स लॉ. हुक्स लॉ काय असतो? हुक्स लॉ जो आहे तो एकदम महत्वाचा आणि एकदम सिम्पलेस्ट लॉ आहे, नाही का. हुक्स लॉ फक्त एवढं सांगतो की इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. आता मध्ये मी हे जे साइन काढले अल्फा सारखं, या साइनला म्हटलं होतं डायरेक्टली प्रपोर्शनल. आता डायरेक्टली प्रपोर्शनल याचा मिनिंग काय असतो रे? डायरेक्टली प्रपोर्शनल एकदम सोपं आहे. ही क्वांटिटी जर वाढली तर ही क्वांटिटी पण काय होईल, वाढल. ही क्वांटिटी जर कमी झाली तर ही क्वांटिटी पण काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे ह्या दोन्ही कशा आहे, एकमेकांवर सेम आहे, एकमेकांशी सेम रिलेट करतात. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण घ्यायचं झालं तर मी म्हणतो की तुम्ही साखर खाल्ली तर तुमची शुगर वाढती, तर तुम्ही साखर कमी खाल्ली तर तुमची शुगर पण काय होती, कमी होती. ओके. किंवा तुम्ही जर उपाशी राहिले तर तुमची भूक वाढती. हे एक्झाम्पल त्याला सूट होतं का? नाही होत. का बरं? कारण एकीकडे तुम्ही उपाशी राहताय, तुम्ही जेवण कमी करता आणि दुसरीकडे भूक वाढत चालली. हे झालं इनव्हर्सली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनलचा फरक लक्षात घेऊन घ्या. जर दोन्ही क्वांटिटी एक सोबत वाढत असेल किंवा एक सोबत कमी होत असेल तर त्याला आपण म्हणतो त्या दोघी एकमेकांशी कशा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तर दोन्ही क्वांटिटी एक सोबत कमी होत आहेत तरी त्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पण जर एक क्वांटिटी वाढती आणि दुसरी कमी होती आणि एक क्वांटिटी कमी होती आणि दुसरी वाढती, दोघी भिन्न आहे, तर आपण म्हणतो त्या इनव्हर्सली प्रपोर्शनल. ओके. मग ह्या इथं कसं सांगितलंय, डायरेक्टली प्रपोर्शनल. इनव्हर्सली प्रपोर्शनलचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं तर कसं घेऊ आपण? समजा मी बोललो की एक घर बांधायला 10 मजदूर लागतात. ओके. तर मला एक घर बांधायला 10 मजदूर लागतात. आणि हे 10 मजदूर जे आहे ते काय करतात, 10 दिवसामध्ये घर बांधून उभं करतात, नाही का. मग आता 10 मजदूर लागले, किती वेळेमध्ये बांधलं त्यांनी? 10 दिवसांमध्ये बांधलं. जर मी बोललो की मी 20 मजदूर घेतले, तर आता मी काय केलं, मजुरांची क्वांटिटी वाढवली, पण लागणाऱ्या वेळेची क्वांटिटी पण वाढेल का? नाही, ती कमी होईल. जर 20 मजूर घेतले तर ते 5 दिवसात काम होऊन जाईल. ओके. म्हणजे एक क्वांटिटी जर वाढली, मजदुरांची क्वांटिटी वाढवली, तर ऑटोमॅटिकली टाइम जो आहे तो कसा झाला, कमी झाला. मग याला काय म्हटलं आता, ह्या फिनोमिनाला इनव्हर्सली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल आपण अशा फॉर्म मध्ये लिहितो. हे जर मला इनव्हर्सली प्रपोर्शनल लिहायचं असेल तर कसं लिहिल मी? आय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक करंट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. फक्त 1 अपॉन ती टर्म लिहायची, झाली इनव्हर्सली प्रपोर्शनल. जोपर्यंत साधी लिहिलेली तोपर्यंत काय आहे, ती डायरेक्टली प्रपोर्शनल. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल काय असतं. ओके. आता हे झालं.
इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. आता याचं मिनिंग काय? मगाशीच एक्झाम्पल जर आपण स्टडी केलं तर त्याच्यावरून आपल्याला आन्सर भेटून जाईल. ओके, बघा याच्यामध्ये पाणी होतं, पाईपने दोघं कनेक्ट होते, याच्यामध्ये कमी पाणी होतं. आता विचार करा, मी याच्यामध्ये फुल पाणी भरलं म्हणजे प्रेशर कसं राहील? जास्त राहील. याच्यामध्ये एकदम कमी पाणी भरलं म्हणजे याचा प्रेशर कसा राहील? कमी राहील. याच्यामध्ये एकदम हाय पोटेन्शियल, याच्यामध्ये एकदम लो पोटेन्शियल, दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स कसा झाला? एकदम जास्त झाला. पोटेन्शियल डिफरन्स जास्त म्हणजे याच्यामधनं पाण्याचा जो काही फ्लो होतोय तो पण कसा होईल? एकदम जोरात होईल, एकदम भयानक याच्यात फ्लो होईल नाही का, एकदम पटापट फ्लो करेल. ओके, म्हणजे पाण्याचा फ्लो पण काय आला? इन्क्रीज झाला. जसं मी प्रेशर वाढवलं, जसं मी पाण्याचं प्रमाण वाढवलं, जसं मी दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स वाढवलं, तेच मी आता एक काम करतो, यांच्यामधला पाण्याचा फ्लो जो आहे तो कमी करून टाकतो. ओके, आता मी काय केलं, याच्यामध्ये ना थोडं पाणी ठेवलं. ओके, आणि याच्यामध्ये त्याच्या कम्पॅरेटिव्हली अजून थोडं पाणी ठेवलं. आता इथं बघा, इथं प्रेशर जास्त इथंच आहे, ए मध्येच प्रेशर जास्त आहे आता सुद्धा. जर बघितलं गेलं तर ए मध्ये पाण्याचं प्रमाण बी पेक्षा जास्त आहे, पण ते कसं आहे? एकदम किंचित आहे. दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स हा कसा आहे? एकदम कमी आहे, एकदम छोटा आहे. दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स हा एकदम छोटा असल्यामुळे काय होईल? त्या पाण्याचा जो फ्लो आहे तो खूप कमी वेळेसाठी होईल किंवा तो खूप हळूहळू होईल. मग ह्या केसमध्ये जसं मी पोटेन्शियल डिफरन्स कमी केलं, ऑटोमॅटिकली करंटचा फ्लो पण कसा झाला? कमी झाला. ओके, समजतंय का? जर मी पोटेन्शियल डिफरन्स वाढवतो तो करंटचा फ्लो पण काय होतो? वाढून जातो. पाणी जास्त वेळेसाठी फ्लो होतो. जर मी पोटेन्शियल डिफरन्स दोघांचं वाढवलं, एकामध्ये जास्त पाणी भरलं आणि एकामध्ये कमी भरलं, जास्त प्रमाणात फ्लो होतो, जास्त वेळेसाठी फ्लो होतो. आणि तेच जर मी पोटेन्शियल डिफरन्स कमी केलं तर फ्लोईंग करंट जो आहे, जो करंट फ्लो होतोय तो पण कसा होतो? कमी होतो. ओके, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. हे झालं तुमचं पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आता. हुक्स लॉ आपण बघितला. हुक्स लॉ समजला असेल सगळ्यांना. इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यानंतर येते ती म्हणजे रेझिस्टिव्हिटी. आता रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? तर भरपूर लोक जे राहतात ना ते रेजिस्टर आणि रेझिस्टिव्हिटी ह्या तिघांमध्ये खूप कन्फ्युजन करतात. त्याच्यामुळे हे आत्तापासून नीट क्लिअर ठेवा की रेजिस्टर म्हणजे काय असतो, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय असतं आणि रेजिस्टन्स म्हणजे काय असतो. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण बात करू रेझिस्टिव्हिटीची. रेझिस्टिव्हिटी इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सबस्टन्स. रेझिस्टिव्हिटी ही एक प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स असते. ओके, आतापर्यंत आपण बघितलं की प्रत्येक पार्टिकल हा कशापासून बनलेला असतो. समजा मी एखादा कंडक्टर घेतला एक्झाम्पलला, समजा हा एका प्रकारचा कंडक्टर. ओके, आता या कंडक्टर मध्ये काय राहणार आहे रे? या कंडक्टर मध्ये ऍटम्स असतील. त्या ऍटम्स मध्ये काय राहणार आहे? त्या ऍटम्स मध्ये प्रोटॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात. न्यूट्रॉन्स न्यूट्रल असतात त्याच्यामुळे आपण त्यांना घेत नाही. मग उरले कोण? प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. आता जर मी याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास केली तर होईल काय? पहिल्यांदा हा कंडक्टर आहे का इन्सुलेटर हे आपल्याला माहिती राहणं गरजेचं आहे. ओके, आता मग इलेक्ट्रिसिटी याच्यामधनं पास केली तर हे इथल्या जेवढ्या पण पार्टिकल्स आहेत त्यांना टक्कर होत जाते नाही का. मग पार्टिकल्सला टक्कर देऊन देऊन त्यांना ओव्हरलॅप करून त्यांना ओव्हरकम करून ती इलेक्ट्रिसिटी ह्या पॉईंट पर्यंत पोहोचते इकडच्या. आता मग विचार करा, इथनं जी इलेक्ट्रिसिटी निघाली तीच इलेक्ट्रिसिटी आपल्याला ह्या साईडला भेटेल का? शक्यच नाही. का बरं? कारण इलेक्ट्रिसिटीला एवढे हडल्सचा सामोरा करावा लागलाय, हडल्सचा सामना केलाय त्यांनी, खूप सगळे बॅरियर आले तिच्या रस्त्यामध्ये, का हळूहळू तिची एनर्जी काय आली त्याच्यामध्ये थोडीशी व्यस्त झाली किंवा त्याची एनर्जी थोडीशी निघून गेली. मग त्या केसमध्ये समजा आपण इथं समजा 5 एवढी इलेक्ट्रिसिटी पाठवली तर इथे येणारी इलेक्ट्रिसिटी फक्त किती राहील? 4 राहील. म्हणजे काय केलं यांनी, ह्या मधल्या पार्टनी काही प्रमाणामध्ये त्याची रेझिस्टिव्हिटी दाखवली किंवा त्याची रेजिस्ट करण्याची क्षमता दाखवली आपल्याला नाही का. मग एखाद्या पार्टिकलची रेजिस्ट करण्याची किती क्षमता आहे त्याच्यावरून ठरतं त्याची रेझिस्टिव्हिटी किती राहणार आहे. काही पार्टिकल जे राहतात ते जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटीला रेजिस्ट करतात, काही पार्टिकल कमी करतात. आता ह्या पार्टिकलची रेझिस्टिव्हिटी किती होती? इलेक्ट्रिसिटी आपली किती आली? 5, आणि इथं पोहोचली किती? 4. म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी रेजिस्ट केली त्यांनी? 1 एवढी इलेक्ट्रिसिटी रेजिस्ट केली. मग याची रेजिस्टिव्हिटी किती झाली? 1 ही काय आली याची रेजिस्टिव्हिटी. त्या पार्टिकल्सला सॉरी त्या सबस्टन्स मध्ये जे पार्टिकल्स आहे त्यांच्याद्वारे इलेक्ट्रिसिटीला किती प्रमाणामध्ये थांबवायचा प्रयत्न केला जातो त्या गोष्टीला काय बोलतो आपण? त्याची रेजिस्टिव्हिटी असं म्हणतो. ओके, इथपर्यंत तुम्हाला रेजिस्टिव्हिटी काय असतं ते समजलं असेल. आता विचार करा, आपण
कुठं कुठं इलेक्ट्रिसिटीसाठी कोणकोणते पार्टिकल वापरतो. ओके, आपल्या फोन्समध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी कोणत्या सबस्टन्सचा यूज केला जातो रे? तो गोल्डचा यूज केला जातो. आता ही गोष्ट भरपूर जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती सुद्धा नसेल. ओके, आपल्या फोन्स मधल्या ज्या तारा असतात, आपल्या फोन्स मधले ज्या वायर्स असतात, त्या कशाच्या बनलेल्या असतात? गोल्डच्या बनलेल्या असतात. गोल्डच्या बनण्यामागं कारण काय असतं रे? ह्या वायर ज्या असतात त्या गोल्डच्या का बरं बनवतात? कारण आपल्याला फोनसाठी इन्स्टंट इलेक्ट्रिसिटीची गरज असते, एकदम क्विक इलेक्ट्रिसिटी पाहिजे असते आपल्याला. आणि क्विक इलेक्ट्रिसिटी पाहिजे असेल तर आपल्याला जो कंडक्टर यूज करतोय आपण, तो पण कसा लागतो? एकदम हाय कंडक्टर लागतो किंवा एकदम जास्त पटकन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारा कंडक्टर लागतो. मग गोल्ड हा जगातला सगळ्यात सुपेरियर कंडक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा गोल्डची कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते. म्हणजेच काय? गोल्ड मध्ये रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी खूप कमी असते. त्याची रेजिस्टिव्हिटी एकदम निग्लिजिबल असते, एकदम कमी असते. म्हणून गोल्ड मधनं तुम्ही एकीकडनं इलेक्ट्रिसिटी पाठवली तर तो खूप कमी प्रमाणामध्ये ती रिड्यूस करतो आणि जशी आहे तशी पाठवून देतो, नाही का? म्हणून फोन्स किंवा असे जे महत्वाचे इन्स्ट्रुमेंट्स राहतात का ज्याच्यामध्ये आपल्याला हाय कंडक्टिव्हिटीची गरज असते, हाय व्होल्टेजची गरज असते, त्या ठिकाणी आपण गोल्ड वायरचा यूज करतो किंवा आपण गोल्डचा वापर करतो. त्याचे जे काही पार्ट्स आहे छोटे छोटे ते बनवण्यासाठी. त्याच्यानंतर येतं सेकंड, आपण घरांमध्ये कसला वापर करतो? घरांमध्ये आपले जे वायर्स असतात त्याच्यामध्ये कोणता मेटल्स असतो? कॉपर. मग घरातल्या वायर्स मध्ये कॉपर्स का लागतं? आपल्याला आता गोल्ड एवढी नेसेसिटी नाही की एकदम हाय कंडक्टन्सी पाहिजे लाईट्स वगैरे लावण्यासाठी, पण आपल्याला नॉर्मल पाहिजे. आता कॉपर जो आहे तो वन ऑफ द गुड कंडक्टर आहे असं मी म्हणेन. ओके, गोल्ड एवढं चांगला तर नाही पण वन ऑफ द गुड कंडक्टर येतो आणि इलेक्ट्रिसिटी एकदम चांगल्या प्रकारे कंडक्ट करतो आणि त्याची रेजिस्टन्सी पण एवढी नसते, त्याच्यामधली रेजिस्टिव्हिटी पण लिमिटेड असते, एवढी जास्त नसते त्याची रेजिस्टिव्हिटी, नाही का? मग त्या केसमध्ये आपण घरामध्ये जेवढं पण वायर्स वगैरे वापरतो तिथे काय यूज करतो? आपला कॉपर यूज करतो. त्याच्यानंतर थर्ड येतं ते म्हणजे अल्युमिनियम. अल्युमिनियम हा पण एक कंडक्टर आहे, पण अल्युमिनियम मधनं जेव्हा इलेक्ट्रिसिटी पाठवतो ती दुसऱ्या साईडला येऊपर्यंत थोडासा वेळ लागतो किंवा त्याची रेजिस्टिव्हिटी जी असती ती थोडीशी कशी असते? जास्त असते. म्हणजे तो इलेक्ट्रिसिटीला जास्त रेड्यूस करतो, जास्त प्रमाणामध्ये कमी करायचा प्रयत्न करतो, नाही का? मग त्याचा वापर आपण कुठं करतो रे? जे पोल्स असतात आपल्या घराबाहेर, लाईट्सचे पोल्स असतात किंवा लॅम्प्स असतात, ते स्ट्रीट लॅम्प वगैरे, त्याच्यामध्ये आपण अल्युमिनियमचा वापर केलेला असतो. मग रेजिस्टिव्हिटी बेसिकली काय आहे? रेजिस्टिव्हिटी ही प्रत्येक सबस्टन्सची वेगवेगळी असते. असं काही नाही की एखादा मेटल आहे तर प्रत्येक मेटलची रेजिस्टिव्हिटी ही सारखीच राहणार आहे. रेजिस्टिव्हिटी ही एक प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुठल्याही मेटलचं. ती कॅरेक्टरिस्टिक जे राहतं ती सेपरेट त्याच्या पुरतं मर्यादित राहतं. हे आपण सगळ्यांना एकच नाही देऊ शकत. ओके, त्याची इलेक्ट्रिसिटीला अडवण्याची किती क्षमता आहे, इलेक्ट्रिसिटीला रेजिस्ट करण्याची किती पॉवर आहे, त्याच्यात किती कॅपॅबिलिटी, त्याला म्हटलं जातं त्या एलिमेंटची रेजिस्टिव्हिटी. ओके, रेजिस्टिव्हिटी ही रो दर्शवली जाते आणि रेजिस्टिव्हिटीचं जे युनिट असतं ते काय असतं? ओहम मीटर असतं. ओहम सगळ्यांना माहिती, अशा प्रकारचं साइन असतं ओहम. ओहम मीटर हे जे असतं हे तुमचं रेजिस्टिव्हिटीचं युनिट असतं. नीट लक्षात ठेवा रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आता आपण रेजिस्टिव्हिटीच्या नंतर, ते म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट काय असतं. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट? इलेक्ट्रिक सर्किट सगळ्यांनी बघितलं असेल, जर कोणी 10th पर्यंत गेलेलं असेल तर. जर नसेल बघितलं तर तुम्हाला सांगतो. वेगवेगळे कंपोनंट्स असतात, त्यांना एकत्र वायरच्या साह्याने जोडलं जातं आणि एक असेंबल केलं जातं, नाही का? फॉर एक्झाम्पल, मी कंडक्टिंग वायर्स घेईल. समजा ही कंडक्टिंग वायर आहे, याच्यामध्ये काय केलं जातं? एक बॅटरी बसवली जाते अशा प्रकारची. त्याच्यानंतर बॅटरीला एकीकडे पॉझिटिव्ह असतं आणि एकीकडे निगेटिव्ह असतं. नंतर इथे रेजिस्टर असतो अशा प्रकारचा. नंतर इथं बल्ब आणि हे कनेक्ट असतं. इलेक्ट्रिसिटीचा फ्लो आपण अशा प्रकारे शो करतो. ठीक, आता याच्याकडे नीट बघा. याला बोललं जातं इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त पार्ट्स एकत्र करून त्यांना असेंबल केलं जातं, जेणेकरून आपण इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करू शकू आणि ज्या इन्स्ट्रुमेंट पर्यंत आपल्याला इलेक्ट्रिसिटी पोहोचवायची त्या इन्स्ट्रुमेंट पर्यंत आपण इझिली क्विकली ती इलेक्ट्रिसिटी पोहोचवू शकू. ओके, मग आता याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स यूज झाले आपण पटापट बघू.
पहिले इथे यूज झाली बॅटरी. जसं आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिसिटी जर आपल्याला सप्लाय करायची किंवा इलेक्ट्रिक करंट जर आपल्याला फ्लो करायचं आहे, तर आपल्याला एक इलेक्ट्रिक करंटचा सोर्स राहणं खूप गरजेचं आहे. आणि जो इलेक्ट्रिक करंटचा सोर्स असतो, तो इथं कोण कंप्लीट करते? ही बॅटरी. बॅटरीच्या एका साईडला पॉझिटिव्ह असतं आणि एका साईडला निगेटिव्ह असतं. ओके. तो करंट पुढे फ्लो होत 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 जातो. त्याच्यानंतर पुढे जाऊन येतो रेजिस्टर. आता हा जो रेजिस्टर आहे ना, हा वेगळा आहे रेजिस्टिव्हिटीपेक्षा. याला आर ने डिनोट केलं जातं. रेजिस्टर कशासाठी असतो रे? जसे आपल्या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर असतं ना, सेम जे काम आपल्या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकरचं असतं, तेच काम रेजिस्टरचं असतं. स्पीड ब्रेकर काय काम करतं? समजा एखादा एकदम फास्ट येतोय गाडीने आणि त्याचं स्पीड एवढं नाही राहायला पाहिजे, मग त्याचं स्पीड कमी करण्यासाठी आपण स्पीड ब्रेकर बसवलेले असतात. जसं तो स्पीड ब्रेकर बघतो, तो त्याचं स्पीड ऑटोमॅटिकली कमी करून घेतो, नाही का? आणि कमी केल्यामुळं अपघात जे आहे ते पुढे होत नाही किंवा त्याचा स्पीड रिड्यूस होतो. सेम आता इलेक्ट्रिसिटी जेव्हा येते तेव्हा ती इथपर्यंत येते. इथं आल्याच्या नंतर तिला स्पीड ब्रेकर दिसतं. आता विचार करा, ती ह्युमन आहे का तिला कळणार आहे पुढे जाऊन आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो, तर आपण आता स्पीड कमी करू? नाही. मग इलेक्ट्रिसिटी कमी कशी काय होती? इलेक्ट्रिसिटी रिड्यूस कशी काय होती? इलेक्ट्रिसिटी जाती. मग आता हा रेजिस्टर जो असतो ना, इलेक्ट्रिसिटीचे इलेक्ट्रॉन्स एकदम फास्ट येत आहे, ते काय होतं पहिल्यांदा ह्या कॉर्नरवर आदळतं. आदळली का त्यांची जी काही स्पीड असतो, जी काही त्यांच्यामधली व्हॅलोसिटी असते ती थोडी कमी होती. परत इथं सरळ पुढे जातं, तिथं आदळतं. परत परत इथं इथं जेवढे पण असे कॉर्नर्स असतात त्यांच्यावरती आदळल्यामुळं त्यांचा स्पीड काय म्हणतो कमी कमी होत जातो. आणि कमी झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला फायनली ते ह्या साईडला भेटतात, पुढच्या साईडला येते, तेव्हा ती बऱ्यापैकी कमी झालेली असते किंवा आपण ज्या मात्रामध्ये रेजिस्टर बसवलेला असतो, त्या मात्रामध्ये तिचा स्पीड आणि तिची जे काही पोटेन्शियल आहे तिच्यामधलं ते पण काय आलेलं असतं, कमी झालेलं असतं. आणि फायनली मग आपल्या बल्बला जेवढा वोल्ट पाहिजे तेवढ्याच वोल्टची इलेक्ट्रिसिटी आपण त्याला देतो. अशा प्रकारे रेजिस्टरचा वापर आपण त्याच्यात करत असतो. आता खूप सगळे मीटर सुद्धा यूज केले जातात सर्किटमध्ये. एक असतं ॲमीटर जे इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी वापरतात. ॲमीटर जो असतो तो अशा प्रकारे शो करता. एक गोल असतो आणि त्याच्यामध्ये ए लिहिलेला असतो, याला म्हणतात ॲमीटर. एक असतो तो असतो पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर पण असाच असतो, त्याच्यामध्ये व्ही असतो, याला म्हणतात पोटेन्शिओमीटर. ॲमीटरचं काम काय असतं बेसिकली? हा जो ॲमीटर असतो त्याला इलेक्ट्रिसिटीचा करंट मोजण्यासाठी वापरतात, की किती करंट आहे तो मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर करतात. पोटेन्शिओमीटरचं काम काय असतं? बेसिकली पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो मोजण्यासाठी पोटेन्शिओमीटरचा वापर करतात. पोटेन्शियल मीटर हे कधी पण रेजिस्टरच्या वरती असतं, कारण जेव्हा इलेक्ट्रिसिटी एका साईडने येते आणि दुसऱ्या साईडला निघते रेजिस्टरच्या, तेव्हा तिच्या पोटेन्शियल मध्ये फरक पडतो आणि तो पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आपण पोटेन्शिओमीटरचा वापर करतो. ह्या मीटर्स बद्दल पण आपण पुढे जाऊन खूप स्टडी करणार आहे. इथपर्यंत तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट काय असतं हे पूर्ण समजलं असेल. ओके. जर कुठली कन्सेप्ट कळाली नसेल तर परत एकदा रिवाइंड करून बघा. आता याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. पुढचं आहे कंडक्टर. आता ह्या दोन खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहे. एक म्हणजे कंडक्टर म्हणजे काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय. आता कंडक्टर आणि इन्सुलेटर मध्ये काय फरक असतो रे बेसिकली? समजा मी एखादा सबस्टन्स घेतो. ओके, हा समजा कंडक्टर आहे माझा. आता याच्यामध्ये काय होतंय? बेसिकली कंडक्टर असो किंवा इन्सुलेटर असो हे कशापासून बनलेले असतात? ऍटम पासून बनलेले असतात. ऍटम मध्ये काय असतं? प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे तीन पार्टिकल असतात. पहिला असतो प्रोटॉन, एक असतो न्यूट्रॉन आणि एक असतो इलेक्ट्रॉन. सगळ्यांना माहिती प्रोटॉन पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह असतो, न्यूट्रॉन वरती कुठल्याही प्रकारचा चार्ज एक्झिस्ट करत नाही. मग आता न्यूट्रॉनची बात न करता मी काय मानतो इथं फक्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. तर मी दर्शवतो इथं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. समजा हे प्रोटॉन्स आहे आपले, हे समजा आपले झाले प्रोटॉन्स आणि हे आपले इलेक्ट्रॉन्स आहे. डॅशच्या माध्यमातून इलेक्ट्रॉन्स दर्शवायचा प्रयत्न करतो. बघा आता कंडक्टर मध्ये होतं काय बेसिकली ते बघू आपण. जसं मी याला इलेक्ट्रिसिटी सोबत कनेक्ट केलं, जशी मी याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो करायचा प्रयत्न केला नाही का, इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये येणं. आता इलेक्ट्रिसिटी मध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा काय आलं? हिच्या समोर आला प्रोटॉन. ओके. आता प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन हा जो कंडक्टर मध्ये असतो तो कसा असतो? फिक्स असतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बिलकुल पण मूव्ह करू शकत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. ओके. बघा जशी इलेक्ट्रिसिटी इथनं मध्ये घुसली, ओके, तिच्या समोर पहिले कोण आला? प्रोटॉन आला.
आता कंडक्टर जे राहतात, पहिल्यांदा एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, कंडक्टर्स मध्ये प्रोटॉन जे राहतात ते कसे राहतात, फिक्स राहतात, मुव्हेबल नसता, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करू शकत नाही, ते फ्री टू मूव्ह नसता. ओके. तर मग आता इलेक्ट्रिसिटीचा इलेक्ट्रॉन जसा एंटर झाला, प्रोटॉनच्या इथं आला, त्याला वाटलं प्रोटॉन पुढे जाऊन देईल, तर त्याची पॉवर सप्लाय करेल, पुढे एनर्जी जी पुढे पास करून टाकल, पण तसं काही झालं नाही. प्रोटॉननी काय केलं, तिथल्या तिथंच थांबला तो, त्याच्यामुळे याला ओव्हरलॅप करावं लागलं प्रोटॉनला, प्रोटॉनला टक्कर मारून तो पुढे गेला. आता पुढे गेल्याच्या नंतर काय भेटलं त्याला, इलेक्ट्रॉन्स भेटला. आता इलेक्ट्रॉन जो होता तो मुव्हेबल होता. कंडक्टर्स मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे असतात, मुव्हेबल असतात. आणि इलेक्ट्रॉन्सने काय केलं, त्याची एनर्जी जी ती पुढे पास केली दुसऱ्या इलेक्ट्रॉनकडे, दुसऱ्या इलेक्ट्रॉन्स पासून ती तिसऱ्या इलेक्ट्रॉनला पास झाली. मध्ये मध्ये प्रोटॉन्स पण येत गेले, पण ती ओव्हरलॅप करत गेला तो. त्याच्यानंतर हळूहळू करत ती इलेक्ट्रिसिटी जी किंवा तो इलेक्ट्रॉनचा फ्लो जो येतो एका साइडनी बाहेर निघाला. ही कंडिशन असती एखाद्या कंडक्टर मध्ये. कंडक्टर मध्ये प्रोटॉन्स हे कसे असतात, फिक्स राहतात, पण इलेक्ट्रॉन्स हे जे राहतात ते कसे असतात, मुव्हेबल असतात. त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा, कंडक्टर्स मध्ये कधी पण इलेक्ट्रॉन्स हे मुव्हेबल असतात, प्रोटॉन्स हे फिक्स राहतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी तिथनं पास होऊन जाते. का बरं, कारण इलेक्ट्रॉन्स जे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास करायला मदत करतात. तेच जर आपण बघितलं तर इन्सुलेटर मध्ये कसं असतं रे, कंडक्टरची एकदम विरुद्ध स्थिती असते. बघा, समजा आता हेच एक्झाम्पल घेतलं आपण इन्सुलेटरचं. आता आपल्या समोर इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर मधनं जसं आपण इलेक्ट्रिसिटी पास केली म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचा फ्लो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण पास करायचा प्रयत्न केला. हा पहिले निघाला, त्याच्या समोर कोण आलं, प्रोटॉन आला. प्रोटॉन हा कसा होता, फिक्स होता, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलत नव्हता. इलेक्ट्रॉन्सनी त्याला ओव्हरलॅप केलं, इलेक्ट्रिक करंटने त्याला ओव्हरलॅप केलं, पुढे गेला, पुढे आला इलेक्ट्रॉन्स, त्याला वाटलं चला आता इलेक्ट्रॉन्स तरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करल, हलल. पण इलेक्ट्रॉन्स पण कसा होता, फिक्स होता. इलेक्ट्रॉन सुद्धा फ्री टू मूव्ह नव्हता. इलेक्ट्रॉन्स पण काय हल्ला नाही. मग हे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे दोघं पण फिक्स असल्यामुळे याची एनर्जी जी ती पूर्णपणे इथंच संपून गेली, पुढे जाऊ शकली नाही. त्याच्यामुळे इन्सुलेटर मधनं कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी जी ती बाहेर पडत नाही, किंवा जे काही इन्सुलेटर असतात ते इलेक्ट्रिसिटीचे सुवाहक नसतात, त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी इझिली पास होऊ शकत नाही. ओके. कंडक्टर मध्ये आणि इन्सुलेटर मध्ये काय बेसिक डिफरन्स असतो तो तुम्हाला समजला असेल. ओके. आता इथं आपण, ओके, इलेक्ट्रिसिटी मध्ये जेवढ्या पण वेगवेगळ्या कन्सेप्ट होत्या त्या आपल्या इथं कम्प्लीट झाल्या. ओके. या लेक्चरला मग आपण इथंच एंड करू.